एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता आम्ही उठलो, आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि आता आम्ही चाललो पप्पाच्या शॉपवर नाश्ता करायला. इथं गॅस नाही आहे तर पप्पाच्या शॉपवर गॅस आहे, तिथं आम्ही चाललो नाश्ता करायला. आणि गाईज पुढे तर जाम मजा येणार आहे, तुम्ही ब्लॉग बघा शेवटपर्यंत. आता पहिले आम्ही जाणार आहे ते बाबासाहेबांच्या भाऊंच्या इथं नाश्ता केल्यावर. आत्ता जाऊ का संध्याकाळी जाऊ माहीत नाही, पण जाणार आहे आम्ही. आज आहे 6 डिसेंबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी आहे. तर आम्ही आता इथे कुठेतरी दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर आता क्लॅरिटी बरोबर नाही, कारण माझा जो फोन होता तो स्विच ऑफ झाला आहे. तर मी आता माझ्या भावाच्या फोनने शूट करते, तर त्यामुळे जरा ब्लर व्हिडिओ येते आणि बाहेरचा आवाज जास्त येतो, तर इग्नोर करा. तर गाईज आता आम्ही पोचलो पप्पाच्या शॉपवर आणि फोनला आता पहिले जाऊन मी चार्जिंगला लावते, कारण की चार्जिंग नाही. तर गाईज आता फोन चार्जिंगला लावला आहे, तर 35 चार्जिंग झाली. तर मी बोलली ब्लॉग शूट करते. मम्मी आतमध्ये जेवण बनवते आणि मला जाम भूक लागली, तर आता चाय पितो आहे आम्ही. कारण आता गाईज 2 वाजलेत आणि आम्ही 2 वाजता चाय पितो आहे. आता आम्ही बसलो जेवायला. हे बघा पाठी सगळे जेवतात आणि माझी टिकटिक पडली, मी झोपलेली, मला झोप आली म्हणून. तर मला जेवण दाखवते. तर गाईज आता आमचं जेवण करून झालं आणि मम्मी पप्पा शॉपमध्ये बसलेत. आता आम्ही चाललो हे व्हिडिओ बनवायला, थोडेसे व्हिडिओज वगैरे काढतो. चांगला स्पॉट आहे जिथं आम्ही व्हिडिओ काढायला आलो आहे. तर हे बघा इथला व्ह्यू एवढा भारी आहे, पाठी कचरा बिचरा नाही आहे गाईस. तो ते कावळे आहेत गाईस, एवढे भारी बसलेत ना कावळे. हे बघा मला हे दिसतं. आता तर काय गेले उडले कावळे, पण जेव्हा मी आली ना तेव्हा पूर्ण असे झाडांवर बसलेले, मला व्हिडिओ काढायचे होते. तर मी तिथं पळाली पण गाईस ते उडलेच नाही. त्यानंतर त्यांची टीम आली वाटतं आणि मग ते उडून गेले. One eternity later. चल गाईज, एकदम थँक्यू माझ्या भावाला गाईज, कारण की त्यांनी एवढे रिटेक माझे व्हिडिओज काढले, तुम्हाला काय सांगू. लिटरली गाईज 1 तासाच्या वर झाले आता आम्ही व्हिडिओ काढतोय आणि पप्पा तिकडं वाट बघते ते त्याची. पप्पाला स्कूटी पाहिजे आणि आम्ही स्कूटी घेऊन इकडं आलो आहे. माझा भाऊ पण पाहिजे माझ्या पप्पाला. तर आम्ही एवढे रिटेक घेतले आणि पप्पाचे कॉलवर कॉल आणि माझा भाऊ काही एवढे भारी व्हिडिओ काढले तरी, तर ते तुम्हाला आता इन्स्टावर बघायला भेटतील. चला मी घरी जाते, माझ्या पप्पाला बाहेर जायचं. A few moments later. आता आम्ही दुकानात पण निघतोय आणि आम्हाला आता जायचं दर्शन घ्यायला. तर सगळ्यात पहिले आम्ही घरी जाणार आहे, कारण आमचा अवतार बघा काहीच कसं झालं आहे. तर त्याच्यामुळे पहिले घरी जाणार आहे, मग फ्रेश होऊ आणि मग परत जाऊ. तर गाईज आता आम्ही आलो आहे फ्रँकी घ्यायला. मला इथली फ्रँकी खूप आवडते, माझी फेवरेट फ्रँकी आहे. मी इथं आली की नेहमी फ्रँकी खाते. तर आता फ्रँकी घेतो कारण की सकाळपासून काय खाल्लं नाही आणि भूक लागले. जेवलेलं फक्त तेवढंच आणि त्याच्यानंतर काय खाल्लं नाही. तर आता फ्रँकी घ्यायला थांबतो. उचलू का? नो फ्रूट शॉप. फ्रँकी खाल्ली आणि आम्ही घरी गेलो. आम्हाला लेट होत होता, वंदना घ्यायची होती म्हणून पटकन तयारी केली आणि लगेच निघालो, म्हणून ब्लॉग शूट नाही केला. घरी आली, फ्रेश झाली आणि आम्ही जेवलो. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते. हा ब्लॉग खूप जास्ती घाईघाईत बनवला आहे, कारण आज 6 डिसेंबर आहे. हा ब्लॉग मला आज काही पण करून पोस्ट करायचा होता, तर त्यामुळे खूप घाई झाली आहे ब्लॉगमध्ये, तर तुम्ही समजून घ्या.
तर आता मी हा व्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असे इंटरेस्टिंग ब्लॉग बघायचे मला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय गाई. सगळ्यांना माझा नमस्कार आणि जय भीम. मी आहे ग्रंथाली यशवंते. आज आहे 6 डिसेंबर. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68 पुण्यतिथी आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी जेवढे कष्ट केले ते या जमान्यात कोणीच करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेबांमुळे आज आपण होते. जर ते नसते तर आज आपलं काय झालं असतं याचा मी विचारसुद्धा नाही करू शकत. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी जेवढे कष्ट केले त्याची आपण खरंच परतफेड करतोय का? हा असा जो समाज बनलाय हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं का? चांदण्याची छाया कापुराची काया.